नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। वामन सावळाराम बावळे, अध्यक्ष स्वप्नील सपना लोककला विकास मंडळ, मानेगाव, तालुका माढा, जिल्हा सोलापूर। महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याकडून दरवर्षी सोलापूर या ठिकाणी राज्यनाट्य स्पर्धा सुरू असतात। यावर्षी 25 नोव्हेंबर पासून राज्यनाट्य स्पर्धेला सुरुवात होत आहे। 25 नोव्हेंबर संध्याकाळी 7 वाजता हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर या ठिकाणी पाठलाग हे नाटक आमची संस्था सादर करीत आहे। हे नाटक सोलापूरमधील सेटलमेंटमध्ये जे गुन्हेगार लोकांना कैद करण्यात आलं होतं त्यांच्या जीवनावर आधारित हे नाटक आहे। ब्रिटिश सरकारला सेटलमेंटची गरज का भासली, सेटलमेंटमध्ये असणारे लोक खरंच गुन्हेगार होते का, गुन्हे का करत होते, गुन्हे कसे करत होते आणि गुन्हे करत असताना सुद्धा त्यांना आलेले अनुभव हा वृत्तांत आम्ही नाटकात घेतला आहे। जेव्हा भारत सरकारने तारा तोडून सेटलमेंटमधून सर्व गुन्हेगारांची मुक्तता केली तेव्हा मुक्तता केल्यानंतरचं जीवन आणि मुक्तता करण्यापूर्वीचं जीवन या दोन्ही गोष्टी आम्ही रेखाटल्या आहेत। खरं म्हणजे चोर चोर म्हणतात, ती चोर म्हणजे साधासुद्धा माणूस नसून चोरसुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेचा एक मोठा कणा आहे। हा विनोद पद्धतीनं आम्ही भाग दाखवलेला आहे। सर्वच गोष्टी सस्पेन्स नसून बराचसाच भाग विनोदी आहे। लोकांना भरपूर खळखळून हसण्याची संधी आम्ही देतोय। यामध्ये ब्रिटिश सरकार, गावचे पाटील, दरोडेखोर या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण स्टेजवर प्रत्यक्ष पहा। सेटलमेंट उभा करण्याचा मी जोरदार प्रयत्न केला आहे। सर्वांनी नाटक पाहायला यावं ही नम्र विनंती। जय हिंद।